श्री स्वामी समर्थ मित्रांनो. तर आज आपण नकारात्मकतेपासून स्वतःचे कसे रक्षण करायचं आहे हे बघूया. यशस्वी लोक आहेत ना, निगेटिव्हिटीपासून लांब राहतात. आता हे क्रिकेटर्स लोक बघूया आपण. क्रिकेटर नेहमी कानात हेडफोन असतात. कारण का? ते म्हणतात की बाहेरच्या टाळ्या, शिट्ट्या, तिरस्कार आणि अपेक्षा आमचा फोकस डिस्टर्ब करतात. त्यामुळे लाखो लोकांचा आवाज प्लस त्यांच्या आतला आवाज आणि त्यानंतर येतो तो त्यांचा फोकस. त्याचप्रमाणे बिझनेस करताना, जीवन जगताना आणि संसार करताना तुमच्या आजूबाजूचे आवाज घुमतात. सोशल मीडिया थ्रू, फोन थ्रू येतात. तुमच्या हातात आहे की कोणत्या आवाजाला आत येऊ द्यायचं आहे आणि कोणत्या आवाजाला आत येऊ द्यायचं नाही. ॲक्सेप्ट द फेवरेबल, रिजेक्ट द अनफेवरेबल. नको जे विचार तुम्हाला नेगेटिव्ह करतात, जे विचार तुम्हाला थांबवतात, जे विचार तुमचा उत्साह कमी करतात, जे विचार तुमची एनर्जी कमी करते, ज्या विचारांमुळे तुम्ही तुमच्या टार्गेटपासून लांब जात आहात, ज्या विचारांमुळे तुमच्या आयुष्यात बर्बादी होणार आहे, ज्या विचारांमुळे तुमच्या मनात डाऊट निर्माण होणार आहेत, इगो तयार होणार आहे, ज्या विचारांमुळे क्विट करण्याचा मानसिकतेवर तुम्ही येणार असाल, अशा सगळ्या विचारांना नो नो म्हणायला शिका. तरच पाहिजे ते लक्ष्य तुम्हाला अचीव करता येईल. कारण जगात जे टॉपवर आहेत ना, ते लोक हेच करतात. जिथे हवा नाही ना, तिथला दिवा कसा असतो सांगा बरं? विझू शकतो का? हलतसुद्धा नाही तिथला दिवा. आणि जिथे हवा असते तिथे मग समाजात राहावं लागेल. समाजात राहायचं असेल तर आजूबाजूचा आवाज मग कुणी काहीही म्हणेल, वाईट म्हणेल, चांगलं म्हणेल, यस म्हणेल, नो म्हणेल, काही घेणं देणं नाही. आपण आपल्या कामावर लक्ष ठेवायला पाहिजे, दुर्लक्ष केलं पाहिजे. काही आवाजांना त्याविषयी पर्याय नाही. तुम्हाला तुमच्या एनर्जीला प्रोटेक्ट केलं पाहिजे. नाती, फॅमिली, फ्रेंड्समध्ये सगळे विचार येतील, पण तुम्ही सगळ्या निगेटिव्हिटीला रिजेक्ट करा. आतून तुम्ही बहिरे व्हा. जे तुमच्या आतून निगेटिव्ह विचार उफळतील त्याला तुम्ही डिलीट करा. जे हे खेळाडू असतात ना, ते खूप फोकस्ड असतात. ते त्यांच्या लक्ष्याबद्दल खूप क्लिअर कट असतात. तुम्ही तुमच्या कामाशी क्लिअर कट राहा. मला हे टार्गेट पूर्ण करायचं आहे बस. आजूबाजूला निगेटिव्ह विचार आहेत. जन्मापासून आपल्या आतमध्ये निगेटिव्ह भरलेलं आहे. त्यामुळे तुम्ही जाणीवपूर्वक पॉझिटिव्ह बनलं पाहिजे. जरी तुम्ही वीक असाल तरी तुम्ही स्वतःला फिट समजा. मी फिट आहे, मी फिट आहे असं तुमच्या माइंडला सांगा. कारण तुमचे विचार तुमच्या माइंडवर काम करतात. तुमचं मन हळूहळू तुमच्या बुद्धीवर काम करतं. जरी परिस्थिती चुकीची असेल तरी त्या चुकीच्या परिस्थितीत चांगलं बोलायला चालू करा. जेवढे पण सक्सेसफुल लोक आहेत त्यांनी स्वतःला प्रोटेक्ट केलं आहे, एनर्जीला. त्याचप्रमाणे सोर्सला, एखाद्या दिव्याला प्रोटेक्ट करायला पण कंदिलाची काच लावावी लागते. का? वाऱ्याने दिवा विझू नये म्हणून. त्याचप्रमाणे तुम्हीही बाहेरच्या नकारात्मकतेच्या वाऱ्यामुळे तुमच्या आशेचा दिवा विझू देऊ नका. स्वतःच्या स्वप्नांना, स्वतःच्या पॉझिटिव्हिटीला प्रोटेक्ट करा. जसं आई पोटातील बाळाचं रक्षण करते, तर तुम्हीही तुमच्या स्वप्नांना जपा. निगेटिव्ह विचारापासून मनाला फोकस करा. जसं लहान मुलाला विचार करता येत नाही, त्यामुळे त्याची एनर्जी त्याला प्रॅक्टिकली करायला लावते. पण हळूहळू ते मूल स्थिर व्हायला लागतं. तुमचा जो कॉन्फिडन्स जागा झाला आहे ना, त्याला जपा. अगदी गर्भातल्या बाळासारखं. आजूबाजूला तुमच्या स्वप्नांना जर कुणी तुम्हाला डिस्टर्ब करत असेल तर तुम्ही त्यांच्यापासून लांब व्हा. ब्लॉक केलं पाहिजे. रामराम करा त्यांना. जेव्हा तुम्ही स्ट्रगल करत असता तेव्हा तुमच्या भोवती पॉझिटिव्ह सिच्युएशन पाहिजे, बरोबर ना? मग जर तुम्ही निगेटिव्ह सराउंडिंगमध्ये असाल तर त्यामुळे प्रयत्न करा, निगेटिव्हमधून बाहेर पडा. जर तुम्ही डाएट करायचं ठरवलं पण समोरून तुमच्या आवडीचा नाश्ता बनतोय, तर तुम्ही काय कराल? त्यामुळे तुमचा डाएट तुम्ही बंद करणार. उद्यापासून करू म्हणून तुम्ही नाश्ता करून घ्याल. तुमचे डोळे, कान, नाक सगळे ॲक्टिव्ह आहेत. हे इंद्रिय आहेत ना, तुमच्या स्वप्नांना कसं यश मिळेल त्या नॉलेजवर लावा. पॅसिफिक ठिकाणी लावा तुमची इंद्रिय. मग तुम्ही तुमच्या देहासाठी कष्ट कराल. तुमची इंद्रिय करेक्ट ठिकाणी लावा. त्यांना कंट्रोलमध्ये ठेवा. जसे बोलावा विठ्ठल, ऐकावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीवा भावे. श्री स्वामी समर्थ.